चाऱ्यासाठी भटकंती. धुळे जिल्ह्यात मेंढपाळ शेकडो मेंढरांसह 8 महिने चोपड्यात मुक्कामी. धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेंढपाळांना दिवाळीपासून चाऱ्याच्या शोधात मेंढरांसह भटकंती करावी लागते. गाव परिसरात चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मेंढपाळ आपले गाव सोडून चाऱ्यासाठी प्रवासाला निघतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चाऱ्याची उपलब्धता असल्याने धुळे जिल्ह्यातील अनेक मेंढपाळ दरवर्षी येथे येतात. शेकडो मेंढरांसह संपूर्ण कुटुंब तब्बल 8 महिने चोपडा तालुक्यात जंगल परिसरात वास्तव्यास असते. दिवसा मेंढरांना चालण्यासाठी जंगल व मोकळ्या परिसरात नेले जाते. जाळीचे रिंगण करून त्यामध्ये मेंढरांना सुरक्षित ठेवले जाते. मात्र या भटकंती दरम्यान थंडी, वारा, ऊन आणि पावसाला सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांचा धोका कायम असतो. तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्र प्राण्यांमुळे मेंढरांचे नुकसान झाल्यास त्यासाठी योग्य मदत मिळत नसल्याची तक्रार मेंढपाळांकडून केली जात आहे. 8 महिने गावापासून दूर राहावे लागत असल्याने लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मेंढपाळांसाठी शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून चाऱ्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागणार नाही, अशी मागणी मेंढपाळांकडून करण्यात येत आहे. तिकडनं आता बरेच 15 दिवस झाले इथे यायला. कुठले आहेत प्रॉपर? प्रॉपर गाणेगाव, तालुका साक्री, जिल्हा धुळे. किती मेंढरं आहेत आपल्याकडे? टोळ्या आहेत आपल्याकडे 3 टोळे आहेत. किती आहेत एकूण मेंढरं किती आहेत त्यात? एकूण 500 मेंढ्या आहेत. असं. तर ते रात्रभर तुम्ही शेतात बसता तर काय कुठल्या परिस्थिती सामोरे जावं लागतं तुम्हाला? आम्हाला इथं तरी खूप बिबट्या, कधी कधी लांडगं पण येऊन लागतं. तो जंगल पसाराच आहे. शेवट थंडी, वारा सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. म्हणजे लहान मुलांपासून तर महिला वगैरे सगळे सोबत असतात? सगळे सोबत असतात. अच्छा. किती महिने असतात तुम्ही इकडे तालुक्यात? आम्ही इकडे आता 8 महिने. 8 महिने गावापासून उठलो तेव्हापासून 8 महिने इकडंच बाहेरच जंगले हे शेत ते शेत हेच करतो आम्ही. अच्छा. मग जर कधी अवकाळी पाऊस असतो, विजांचा धाक असतो, गारपीट असते, अशा वेळेस जर नुकसान झालं तर मग काय भरपाई मिळते का आपल्याला? काय नाही मिळत ना सर. नाही. काय नाही. म्हणजे आपले जे पूर्वज जसं का फिरत होत्या तसंच आताची पिढी त्यांचं तसंच वन फिरावं लागतं. वन फिरावं लागतं. बरोबर आहे. तसंच आहे. जसं पूर्व जसं होतं तसंच आहे आता पण. एवढ्या आता विंचचा पाणी केव्हा गारा बी होता, उन्हाळ्याचा पण पावसाळा होतो. म्हणजे सगळ्या गोष्टी तकलीफ करावं लागते आम्हाला. पण काही नाही, नुकसान झाले म्हणजे काहीच नाही, भरपाई नाही भेटत आम्हाला. काही नाही भेटत. मग शासनाने काही आपल्या समाजाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ना? बरोबर. काय वाटतं शासनाने काय कुठले लक्ष दिलं गेलं पाहिजे? काहीतरी उपयोग करायला पाहिजे त्यांनी आमचं. आता पोरांचे जे लहान पोरं दिसत आहेत त्यांचं शिक्षण बुडतं आहे. मग त्यांचं शिक्षण वायावरच होतंय ना. लोकनायक न्यूज